ओ दाखवायला जो फोन पाहिजे तो दाखवा भारीतला दाखवा. भारीतला सगळ्यात भारी तू. हा आता आला ना सगळ्यात भारी मोबाईल. नाही तर आहे मग परत धिंगाणा आहे मग नंतर पोलीस स्टेशन घ्या काय पाहिजे ते. मी पाठवून देते माझे डॉक्युमेंट सगळे बरं का. चला झालं का. थांब 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 तुझा मोबाईल चालू झाला काय. ते बंद पडतंय चालू होतंय पण चालू तर होतोय ना. चला मला माहित होतं कशासाठी बंद पडला होता मोबाईल. चल काय म्हणलं होतं तू मोबाईल नीट वापरायचा म्हणून. हे काय प्रत्येक वेळेस चला 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 तुला काय सोपं वाटतं का मोबाईल घेणं. एवढा दिवस तर पडलं असं कसं पडेल सांग बरं. मोबाईल नीट वापरता येत नाही का. चुकून पडला बघू आता नीट होत असं तर मी करून देणार आहे. नाही तर मी नाही बघणार. नाही तर दुसरा घेऊन द्या. कशाला दुसरा बघत ना नीट नाही होत ते. तुला काय माहिती ह्यांना माहिती का तुला माहिती. बघा ते म्हणते बघा इकडे ह्या मोबाईलला काय झालं. काय झालं या मोबाईलला. पडला होता मोबाईल बंदच पडला. चालू होतोय का बघा बरं. चालू करून कधीपासून चालू होत. परवा दिवशी बंद पडला डिस्प्ले गेला डॅमेज झाला. मग जाऊ दे आता. हा रिपेअर होतोय का व्यवस्थित होतोय का. रिपेअर करण्याला परवडणार तुम्हाला. नवीन मोबाईल घेतलेलाच बेस्ट राहील कारण याचा खर्च खूप जास्त जाईल. डिस्प्ले पण गेलाय आणि बॉडी पण डॅमेज होती. मग जाऊ दे आता. हे नाही मग तू वापरूच नको थोडे दिवस मोबाईल. फोन येतात ना माझे. मग माझ्या ह्याच्यावर माझा नंबर द्या ना सगळ्यांना. तुमचा नंबर कसा देऊ. मग आता प्रायव्हसी आहे का नाही. मग तुला सांभाळता येत नाही का प्रायव्हसी. तुला कशाला पाहिजे प्रायव्हसी. आपण तुला सांभाळता येत नाही का मोबाईल. मग हे काय चिल्लर झालं 10-5 रुपयाची वस्तू आहे का की घ्यायचं चॉकलेट चला मोबाईल सुरू मला मोबाईल घेऊन द्या. तुला काय जीवन लाज वाटते का गो. बघा ना द्या ना घेऊन ये. तू काय लहान लेकरू आहेस का ग. प्रत्येक वेळेस असं करते तू. लहान लेकरासारखंच करते मला. 2000 पर्यंत हे काय चॉकलेट आहे का गो. चला घ्या मला मोबाईल घ्या. तुला मागच्या वेळेसच घेऊन देताना काय म्हणलं होतं तुला व्यवस्थित वापरावं लागेल मोबाईल म्हणून. पडला तो कोण पडला. असं कसं तू पाडला असशील मुद्दा. मला माहिती मी मोबाईल घेतला ना तू दाखवला नाही अजिबात. लगेच पाडला लगेच चला. मग काय मारूच कसं बिघडतं. 2000 पर्यंतचा मोबाईल दाखव. नाही 2000 असं मोबाईल येणारच नाही ना. बटन साईज छोटा. ते बटनच्याच लायकीची नाही बटन घेतलं तरी ते सारखं चालू असतं. ते मला परवडतो. मग मी स्वतः किती भारी भारी मोबाईल वापरतो. 2-3 मोबाईल दाखव 2-3 हजार. 2-3 हजार पर्यंत तुम्हाला हप्ता येऊ शकतो. पण 2-3 हजार मध्ये मोबाईल नाही येऊ शकता. EMI वर घेऊ शकता. EMI तू भरशील का. ते पैसे तू भरशील. तुम्ही बरं मी बरं म्हणजे कशाला भरू. मी माझा नवीन मोबाईल. तुम्ही तर भारीच दाखवायला लागलात ना. आता घेऊन घ्यायचं तर छानच घ्यावं लागेल ना. तू काय आधी सांगून म्हटलं ठेवलं का यांना मला भारी. मी कसं माझी ओळख तरी आहे का. मग आता यांनी किती भारी भारी मोबाईल वापर काढलेत बघ. म्हणजे आता नवीन आले ते दाखवायचे. अगं माझ्या अख्ख्या खानदानाने वापरला नाही एवढा भारी मोबाईल. तुला घेऊन देऊ काय. बघा या तिन्ही पैकी तुम्हाला कोणता आवडतंय पैसे घ्या. मला आवडतं म्हणजे मला वापरायचं आहे काय. तुम्हाला वापरायचं तुमच्या पसंतीवर मला घेऊन द्या. माझ्या पसंतीवर तुला घेऊन देऊ. तू ह्या तिन्ही मधून पॉकेट फोन आहे. कुठं पण जाताना पॉकेट होऊन जातं. पडायचं वगैरे भीती नाही. जसं हा तुमचा पडला आणि फुटला तसं हा पडणार नाही. कॅरी करायला एकदम छोटा आहे. तुला काय करायचंय पॉकेटचं नाही ते सुटकेसा घेऊन हरायला तुम्हाला पॉकेट फोन आहे. पडणार वगैरे काय नाही. एकदम व्यवस्थित वापरतात. कारण आता हा शेवटचा मोबाईल घेऊन द्या. मग जर पडला तर नंतर घ्यायची गरजच नाही. अहो त्याला शेवटचे म्हणून 10 मोबाईल घेऊन दिलेत. शेवटचा मोबाईल शेवटचा म्हणू नका. आता लास्ट अँड बेस्ट म्हणून घेऊन टाक. तू लास्ट अँड बेस्ट ह्याचीच नाहीये ग. तू हाच वापर लास्ट अँड. लोकल नुसतं दिसायचं असते. कुणाला माहिती तुला फोन येतो का नाही येत. कशाला फोन मला येतो ना फोन. तुला वर्षाला एखादा फोन येत असेल त्याला कशाला तुला एवढे भारी भारी फोन पाहिजे. वर्षाला कशाला मग फोन येत नाही का. माझा नंबर तर तुला काय घेऊन दिला ना तर माझा नंबर तू ब्लॅकलिस्ट मध्येच टाकतीस. आणि मग मी तुला कशाला घेऊन देऊ. कधी टाकला ब्लॅकलिस्ट मध्ये. 4 दिवस झाले तुला फोन लावते. 4 दिवस बंद होता. फुटलाय म्हणून फोनच बंद होता. हाच फोन फुटलाय म्हणून तू माझा नंबरच उडवून टाकला. आणि आता घ्यायच्या वेळेस बरोबर लागला. उडवला. घ्यायच्या वेळेस बरोबर लागला माझा नंबर मोबाईल मध्ये टाकून लावला होता. माझा बंद पडला. चालतं ना तुझं डोकं तेवढं चालतं बाई. माझं नाही चालत माहितीये का. हे घ्या ना भाजीपाला आहे का भाजीपाला आहे का. किती किंमत याची. 1,10,000. 10,000 देते मी. लाख रुपये टाकतो. मी कुठून देऊ. कुठून देऊ म्हणजे लाख रुपये टाक ना तू. मग पाड फोड
कुणाला दे नाही तर काही पण कर, माझ्या काय बापाचं जातंय मग. एक काम करा, 10,000 रुपये डाऊन पेमेंट भरा आणि महिन्याला 2-3 हजार रुपये हप्त्याने तुम्ही भरा. तर चालतंय ना, मग मी 10,000 रुपये देते, तू तुझं नंतरचं फोडून टाक. हप्त्याने तुम्ही भरून टाका. तुमच्या नाव घ्या ना. काय संबंध, मी 10,000 द्यायला लागले ना. मग माझे कुठं डॉक्युमेंट्स आहेत, तुमचेच आहेत. तिच्या नावावर चालतील ना काय. करून बघू, झालं तर ठीक आहे. नाही चालत नाही. कामाला राहते इथे, मी करा. मग तू पैसे कसे फेडायचे. तुम्ही मला कामाला ठेवते. तुम्ही ऐक ना, मी काय प्रत्येकच वेळेस तुम्ही आहेत ना बिकायला मी तर कटोरच घेऊन बसते एखाद्या वेळेस आणि तुझे EMI भरत बसते. घेतात का नाही सांगा, नाही तर माझी प्रॉपर्टी द्या मला, नाही तर मोबाईल आली का प्रॉपर्टीवर. प्रॉपर्टी काय देत नाही मला माहिती, तू हे असलेच नाटक करणार. प्रॉपर्टी द्या मला, नाही तर मोबाईल घेऊन द्या. प्रॉपर्टीचं इथं काढायचं नाही. काय असतं का तुझं कुठं बी गेलं की प्रॉपर्टी द्या, प्रॉपर्टी बघा द्या, काय प्रॉपर्टी करायचं, द्या. सांगा. एवढ्याशा फोनला 1,10,000 मी नसतं देत. हा एवढं साहित्य ते मग हा घ्या मोठा, एवढं फोन आहे. 65,000. बघा मग घेऊ मोठा. 1,10 मला परवडा ना, तुम्ही 1,65 म्हणायला लागलात ना. हा मोठा मोबाईल आहे ना, 1,65 दिल्यासारखे वाटते ना तुम्हाला. मला तर काहीच वाटत नाही. हिच्यासोबत आल्यावर मला नुसतं चक्कर आल्यासारखंच वाटतं. मला हे असलं काहीच वाटत नाही. पैसे किमतीच दिसत नाहीत मला पुढच्या, माहितीये का. बरं घ्या ना मग पटकन. आपण नाही घेऊ शकत बाई, ते तू जाणं, तुझा मोबाईल जाणं, तू जाणं. द्या, नाही तर मग प्रॉपर्टी द्या माझी, मी घेते ना. प्रॉपर्टीचं नाव तू इथं अजिबात काढायचं नाही. नाही मग मोबाईल घ्या ना. मोबाईल तर नाहीच नाही आणि प्रॉपर्टी बी नाही. तुला दोन्ही नाही. घ्या मग, नाही तर प्रॉपर्टी द्या. प्रॉपर्टी नाही भेटत तुला. ते माझा सासरा जाताना सांगून झाला हिच्या हातात दमडी देऊ नको म्हणून, कारण ही सगळ्याची वाट लावणार आहे ते त्याला आधीच माहित होतं. हा सासरा म्हणला. हा मग त्याच्यामुळे मी तुला काहीच घेऊ देऊ शकत नाही बघ. द्या लवकर चला. द्या लोक, मी काय खिशात घेऊन पैसे भरले खिशात माझ्या पैसे. डॉक्युमेंट द्या ना, 10,000 भरती म्हणलात ना. तुझं डॉक्युमेंट्स नाही, तुझं आधार कार्ड नाही, तुझा पत्ता नाही, जन्मलीस बरं तू, तुझं काहीच नाही. जन्माला काय आधार कार्ड लागतं का हिला? आधार कार्ड नाही ते तू माझ्या शिक्क्यावर जन्मल्यासारखं झालंय. तू सगळं माझेच कार्ड तू वापरते. मला माझंच आधार कार्ड कधी कामाला घ्याय नाही. तुला कळतंय का काही. माझ्या ह्याच्यावर सगळं तुझ्याच EMI, तुझ्याच वस्तू, तुझ्याच हे अगं घरदार भरलंस ना तू माझ्याच ह्याच्यावर. तुम्ही भांडल्याशिवाय काय घेऊन देतात का मला? भांड तू द्या म्हणते, मग भांडणं व्हायची नाहीत का. मग म्हणले तर घ्यायचं, नेट घेऊन भांडणच करतात कुठं पण. कुठं पण भांडण मागितले की म्हणतात प्रॉपर्टी मागते. तू विचार कर, तू मला काय घेऊन दिलंस का आजपर्यंत. प्रत्येक रोजच माझ्याकडनं तू वस्तू घेते, तू मला काय घेऊन दिलंस का. लहान लोक देत असतात का, मोठ्याने द्यावं लागतं का लहान? अगं तू माझी बुद्धी घाण ठेवलीस ना लहान लहान म्हणून तुला काय थोडी लाज लहानच आहे मी, घेऊन द्या चला. असलं लहान तुम्ही पाहिलं का कुठं. बघा ना, आली सुरू 1,00,000-1,50,000 लाखाचा मोबाईल घेऊन द्या म्हणती. परवडतंय का सांगू. सवय लावली ना तशी घेऊन द्यायची प्रत्येक गोष्ट. म्हणून माझंच चुकलं तू. द्या दे तुझे डॉक्युमेंट. डॉक्युमेंट्स नाही आणले मी. द्या तुमच्या नावावर घ्या. मी माझं निघत पण नाही. मी माझे चालले. हे होत असेल नेट तर द्या करून, नाहीतर नाही ते घ्या मोबाईल चला. मी चालले ते बघतो तुझं. आपल्याला घेणं देणं कशाला गो एवढं. आता एवढं महाग घ्यायला लागत ना. घ्यायला बघू द्या दुसऱ्या मॉडेलचं बघू द्या. मला घ्यायचं नाही ना, पण कशाला उगाच तुम्हाला त्रास देते तू. बघा चला चला. अगं आता मला काय आता काय झालं. तुझं ते जुना मोबाईल राहिला ना तिथं. जुना मोबाईल किती बोलायला लागलं. घेतलाय काय झालं. A few moments later. मोबाईलच्या मागे आहे ना. अरे हा बघा ना तुम्ही, नीट बघा. आणि कोण का तू मोबाईल घेतला. मोबाईल द्या. तुला काय तू मोबाईल जाऊ दे ना आता, झालं एकदा. तुम्ही जायचं नाही तर चला आतमध्ये. तुम्ही चला. मोबाईल दिला ना, मोबाईल दिला ना त्यांचा. आता जाऊ दे ना, जाऊ दे ना मोबाईल. आपण मोबाईल अरे जाऊ दे. तुला खेळत नाही. जाऊ दे ना आता तिला. असं कसं तिला आपण तिला खेळत नाही. जाऊ दे वाचा. जाऊ दे नको जाऊ दे नाही करणार परत तसं. जाऊ दे नाही करत. जाऊ दे नाही करत. जाऊ दे ना. हे जास्त सुरू. जाऊ दे. कळालं नाही. कळालं नाही. जाऊ दे.
फोन घेऊन द्या नाहीतर तुम्ही इथंच हे करा. आपण जाऊ दे आता झालं ना कशाला पोलीस बोलून राहिलो? कशाला तुम्ही काय करते? फोन त्यांना देऊन द्या. माझं फोन घेतल्यावर सोडतो. जाऊ दे आता यावेळेस जाऊ द्या बरं नाही मग कुठे घेतला आता नेलं नाही ना मी बघितलं होतं ना. अहो मला माहिती झालं तुम्ही आणून दिला असता मी लक्ष दिलं नाही बघितलं नाही तर तुम्ही कसं पळाले होते. अहो जाऊ द्या काय नाही आता फोन घेऊन जायचं. अहो द्या मला हिला जे मोबाईल पाहिजे ते द्या घे उगा ताप करते बाई कुठतरी अरे क्लास नाही जायचं अहो द्या हिला मोबाईल काय पाहिजे त्यांनी सोडून मला जीवाला कुठे पण काय करते मला त्यांना पाहिजे त्यांचा खराब झाला नीट नाही तर देऊन द्या ना त्यांचा आवडतं तर. अहो देऊन द्या ना म्हणजे काय देऊन द्या ना काय सुट्टी गोष्ट देऊन द्या ते कुठं गेले तर कुठे गेलं तर मग मला सुट्टी कुठे मला पोलिसात पाठवलं असतं की माहिती तुम्हाला आता घे मला पाहिजे हा घे 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 हो द्या तुला जे पाहिजे ना ते घेऊन टाक चला जाऊ दे आता घेतलं आता झालं का समाधान चला आता कसं आहे का नाही आता झालं ना आता मोबाईल मी परत वॉशवर घेऊन जाणार काय द्यायचं ओ दाखवायला जो फोन पाहिजे तो दाखवा भारीतला दाखवा सगळ्यात भारी हा झालं ना सगळ्यात भारी मोबाईल नाही आहे मोबाईल दिला ना आहे मग ना पोलीस घ्या काय पाहिजे ते मी काढून देते डॉक्युमेंट बंद करता चालू चला मला बंद करता मोबाईल काय कुठं घे मला एवढं लाख 2 लाख रुपये काहीच वाटत नाही बरं घेतलं नाही तर दाखवलं असतं मला पोलीस आता तुला कुठं नाही लहान होता ते पोरगं दिसलंच नाही ना नाही तर पळायला असतं हो नाही तर पळायला असतं लोक बघतच असतात असं नसतं करायचं कुठं दुसरं लोक घ्यायला तुम्ही सांगितलं तसं चोरून कोणी घेतं ना चला जाऊ दे चल बस गाडीवर आता गाडी कुठं लावली तुला नावात गाडी पण विसरली गाडी कुठे गेली गाडी नेली काय